नमस्कार मित्रहो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन. खऱ्या आणि विश्वसनीय माहितीसाठी एका चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. मित्रो, आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणजे पुढच्या 100 दिवसाचा ॲक्शन प्लॅन त्यांनी तयार करायला सांगितलं आहे. आणि या 100 दिवसाच्या प्लॅनमध्ये महाराष्ट्रामध्ये 1,50,000 पदं ही प्रशिक्षण देऊन पूर्ण करून त्या ठिकाणी त्यांना रोजगार निर्माण करून द्या, अशा प्रकारची घोषणाच एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तशा प्रकारच्या सूचना त्यांनी मुख्य आयुक्तांना केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. परंतु मित्रहो, ही घोषणा केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी इतके खुश झालेले आहेत की त्यांच्या आनंदाला आता पारावार राहिला नाही. आपली परमनंट नियुक्ती झालीच असं त्या सर्वांना वाटत आहे. मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, घोषणा आणि योग्य अंमलबजावणी याच्यामध्ये फरक असतो. आलेलं सरकार हमखास अंमलबजावणी करेल यामध्ये काही एक शंका नाही, ठीक आहे. परंतु अंमलबजावणी होईपर्यंत जास्त आनंदाच्या भरात सुद्धा जायचं नाही. आनंदाच्या भरामध्ये आपली अडचण निर्माण झाली तर मग काय होईल या गोष्टीचं आपण आत्तापासून चिंतन करूयात. म्हणून पुढचे 3 महिने खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आनंदाच्या भरामध्ये काहीही चुकीचं पाऊल टाकू नका. आता लगेच आम्ही झालो परमनंट अशा आनंदाच्या भरामध्ये जर आपण एखादी जरी चूक केली तर ती आपल्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, पुढची दिशा, पुढची वाटचाल नेमकी आपली कशी असायला पाहिजे याबद्दल मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. मुद्दा क्रमांक 1, आपलं 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नियुक्तीसाठी शासनाशी बोलायचं आहे. जरी त्यांनी म्हटलेलं आहे की प्रशिक्षण देऊन आम्ही तुम्हाला पुन्हा रोजगार देऊ, परंतु हा पुन्हा दिलेला रोजगार किती महिन्यांसाठी असणार आहे याबद्दल सुद्धा आताच आपल्यामध्ये सर्वांमध्ये एक सूत्रता, एक वाक्यता आणि एक विचार निर्माण झाला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, सध्या जे आपल्याला विद्यावेतन मिळत आहे त्याच्यावरच काम करायचं की आणखीन वाढवून घ्यायचं याच्यावरती सुद्धा आत्ताच चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 3, ज्या आस्थापनेमध्ये सध्या तुम्ही काम करत आहात त्या आस्थापनेमधील कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याला चुकीचं बोलू नका, गैरवर्तन करू नका. एखादी चुकीची घटना घडली तर आपल्यावरती, आपल्या भविष्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो का याचा तुम्ही विचार करा. आणि नंतर तशा प्रकारे आपले विचार आणि कृती या दोघांना समन्वय परस्पर साधून त्या ठिकाणी योग्य पद्धतीने राहण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा, सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा. मुद्दा क्रमांक 4, जर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर खरंच आपली त्या ठिकाणी नियुक्ती होईल का? विद्यार्थी मित्रांनो बघा, आकडा दिलेला आहे 1,50,000, आपण आहोत 1,10,000, म्हणजे फरक आहे 40,000चा. 1,10,000पैकी सगळेच्या सगळे विद्यार्थ्यांना घेतील का? तर नाही. मग जे विद्यार्थी घेतल्या घेणार नाहीत त्यांचं नेमकं काय होईल? आणि ज्या विद्यार्थ्यांना घेतल्या जाणार नाही असे कुठले विद्यार्थी राहतील त्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर लागेल का याचा विचार आत्ताच करून ठेवा. त्यामुळं नुसतंच घोषणा आता झालेली आहे, 100% पुढच्या 100 दिवसांमध्ये यावरती हमखास प्लॅनिंग करून त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात येईल. यामध्ये सुद्धा काहीही एक शंका नाही आहे. परंतु मित्रहो, आनंदाच्या भरामध्ये आपल्याला घराकडे जाण्याचा मार्ग मिळणार नाही, आपण घरी जाणार नाही याची सुद्धा दक्षता आपल्या सर्वांना घ्यायची आहे. म्हणून मी ज्या गोष्टी 4 सांगितलेल्या आहेत, एक म्हणजे आपल्या सर्वांसोबत ज्या आस्थापनेमध्ये आपण काम करतो त्या सर्वांसोबत संबंध चांगले ठेवा. विद्यावेतन वाढवून घ्यायचं की नाही याच्या संदर्भामध्ये आताच चर्चा करून ठेवा. त्यानंतर आपलं जे शैक्षणिक अर्हता आहे, आपले सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित आहेत का, कारण की नियुक्तीच्या वेळेस त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण होऊ शकते, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा. आपले आधार कार्ड असतील, बँकेचे खातं असतील, पॅन बुक असेल, त्यानंतर तुमचे डिग्रीचे सर्टिफिकेट, 10वी 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला असेल, हे सगळे हे आणि त्याच्यानंतर आपली कास्ट व्हॅलिडिटी, हे सगळे कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा. होऊ शकते की 3 महिन्याच्या आधीच आपल्याकडून हे सगळे कागदपत्र जमासुद्धा केल्या जाऊ शकतील. आता पुन्हा हा जरतरचा प्रश्न आहे, परंतु निश्चितपणे 1.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांचा समावेश हमखास असणार आहे. याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. मी कोणाला निगेटिव्ह करत नाही, परंतु वस्तुस्थिती सांगतो. वस्तुस्थिती जर ऐकायची असेल तरच गुरुजन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नुसतं भंपक गोष्टी ऐकायच्या असतील, झालो बाबू परमनंट, झालो बाबू परमनंट असं म्हणणारे यूट्यूब चॅनलची सुद्धा कमतरता नाही. परंतु नुसतं झालं म्हणणे म्हणजे बोलांची कडी आणि बोलाचा भात आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक असतो. म्हणून दोघांचा समन्वय साधून या ठिकाणी तुम्ही काम करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो.
शेवटी बाबांनो, तुम्ही जर परमनंट झाला तर त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण आपल्या आईवडिलांच्या जीवनामध्ये कोणताच नसणार आहे. म्हणून आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्यासाठी, समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पुढचे 3 महिने महत्त्वाचे आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि निश्चितप्रमाणे अशा एकदम तौलनिक पद्धतीने जे विद्यार्थी वागतील, चांगलं कॅरेक्टर ठेवतील, अशा सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नियुक्ती होईल. म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. तुमच्या कष्टांचं फळ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो. आता मात्र थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. ऐकण्याच्या पूर्वी काम करा. या व्हिडिओच्या संदर्भामध्ये तुमच्या काही कमेंट असतील, सकारात्मक असतील, नकारात्मक असतील, ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट करून कळवा. मी जे बोलतोय ते खरं आहे की चुकीचं आहे हे सुद्धा आम्हाला सांगा. धन्यवाद.